बांधकाम कामगारांच्या संदर्भामध्ये ही जी ऑनलाईन प्रक्रिया आहे त्यातील गुंते किमान आपण समजून घेतल्याशिवाय प्रश्न कसे सोडवायचे हे आपल्याला लक्षात येणार नाही। उदाहरणार्थ कोविडच्या काळामध्ये 2020 मध्ये जुलै महिन्यापासून यांनी ही ऑनलाईन पद्धत सुरू केलेली आहे। आम्ही त्याला हायकोर्टमध्ये चॅलेंज केलं होतं। आमचं असं म्हणणं होतं की तुम्ही ऑनलाईन पद्धत सुरू करा आणि ऑफलाईन पद्धत सुद्धा सुरू राहू द्या। कामगार अशिक्षित आहे, अर्धशिक्षित आहे, त्याला हे सगळं जमत नाही, त्यामुळे तुम्ही सुविधा ही चालू ठेवा की तो प्रत्यक्ष जाऊन अर्ज केल्यानंतर त्याला ते कार्ड मिळेल। हायकोर्टमध्ये मंडळाच्या वतीने सरकारच्या वतीने असं सांगण्यात आलं, बचाव करण्यात आला की ऑनलाईन पद्धतीमुळे कामं जलद होतील, त्यांना त्यासाठी वाट पाहावी लागणार नाही आणि म्हणून ऑनलाईन पद्धत आम्ही सुरू करतोय, कामगारांच्या कल्याणासाठी सुरू करतो। आता हे कोर्टाला पटलं आणि त्यांना ऑनलाईनची परवानगी दिली गेली। सुरुवातीला अर्जांची जी थप्पी लागलेली होती ती इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हती। आता 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 गुंता असा तयार झालेला आहे की मी आता तुम्हाला 37 लाख विलंबित अर्ज असं सांगतो। आता ही आकडेवारी आम्हाला जी मिळालेली आहे ती BOCW वेबसाईटवरून मिळालेली आहे। त्याच्यामध्ये आजपर्यंत 98 लाख कामगारांनी अर्ज केले आहेत आणि त्यापैकी आता 82 लाख कामगारांची नोंदणी जी आहे ती जीवित आहे आणि 16 लाख कामगारांची नोंदणी प्रलंबित आहे। म्हणजे 16 लाख कामगार असे आहेत की त्यांनी अर्ज केलेला आहे पण त्यांना मंजुरी त्यांनी दिलेली नाही। आणि आता BOCW वर जर तुम्ही ओपन करून बघितलात वेबसाईट तर एक पट्टी फिरते की तुमचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला डिसेंबरची तारीख मिळेल। दुसऱ्या बाजूला 61,000 नूतनीकरण अर्ज त्यांच्याकडे आलेले आहेत आणि त्याच्यातले 12 लाख 67 लाखापैकी 12 लाख नूतनीकरण थांबलेलं आहे। म्हणजे समजा 1 वर्ष पूर्ण झालं की नूतनीकरणाला अर्ज करायचा, ते दुसरं वर्ष संपत आलं तरी सुद्धा त्याचं नूतनीकरण होत नाही। आम्ही याबद्दल त्यांना सांगितलं की ज्या तारखेला तुम्ही नूतनीकरणाचा शिक्का मारताय तिथून तरी त्यांना 1 वर्ष संधी द्या। हे सुद्धा त्यांनी मूर्खाने ऐकलं नाही, कारस्थान करणाऱ्या लोकांनी, आणि ती पद्धत अजूनही सुरू आहे। आता हे जे लाभाचे अर्ज आहेत एकूण सगळे ते 25 लाख आहेत आणि त्याच्यातले 10 लाख अर्ज अजून त्यांनी तपासलेलेच नाहीत, अशी स्थिती आहे। तर हे जे आहेत 37 लाख अर्ज जे आहेत त्याच्यात आणखीन आम्ही हिशोब करायल्यापासून आणि 50,000ची भर पडलेली आहे। तर आता हे त्यांना शक्य आहे का नाही 37 लाख अर्ज निकाली काढणे? शक्य आहे, कारण ते जे ऑनलाईनचं काम करायला कंत्राट जे त्यांनी दिलेलं आहे करार करून 3 ते 4 कंपन्या आहेत आणि ते वर्षाला त्यांना कमीत कमी 1,000 कोटी देतात। म्हणजे महिन्याला ते किमान 12 कोटी देतात। 12 कोटीमध्ये यांनी किती माणसं नेमलेली आहेत, संगणकाची काय परिस्थिती आहे आणि वर्षाला महिन्याला 12 कोटी घेऊन यांना हे अर्ज निर्गत करता येत नाहीत का? हे समजून घ्यायला पाहिजे आपण। हा मुद्दा आहे त्याच्यामध्ये। आणि त्यातला आणखीन एक मुद्दा असा आहे की जरी जिल्हा पातळीवर अर्ज तपासले गेले तरी त्याला संमती हे केंद्र देत नाही। जे हे पैसे घेतात ते देतच नाहीत। आता उदाहरणार्थ 2 वर्षापासून आधार कार्डामधली दुरुस्ती त्यांनी पेंडिंग ठेवलेली आहे, कोणाचीही केलेली नाही। पासबुकमध्ये जर नंबर चुकला, त्यांच्याकडून चुकला तरी तो दुरुस्त होत नाही। जन्मतारखेच्या दाखलेबद्दल सुद्धा असंच आहे। तर हे असं सुरू आहे। तर मुद्दा काय आहे की हे जे त्यांचं चालू आहे सध्या ही फसवणूक आहे, दिशाभूल आहे आणि हे समजून घ्यायला तयार नाहीत। बांधकाम कामगार स्वतः अर्ज करणे, त्यांचे एजंट्स म्हणा, प्रतिनिधी म्हणा यांनी अर्ज करायचे, संघटनांनी अर्ज करायचे
आणि ऑफिसमधली जी माणसं आहेत त्यांचे सगळे सगळे सोयरे पाहुणे नातेवाईक त्यांचं भरायचंही त्यांचं काम चालूच असतं. आणि हे आता 3 स्तरावर त्यांनी केलेलं आहे. त्यांनी ऑनलाईन केलं, त्याच्यानंतर काय केलं की जिल्हा सुलभ केंद्र काढली, जिल्हा सुलभ केंद्राचा खर्च केला, पण काहीही थकणारे अर्ज आहेत त्याच्यात काही बदल झाला नाही, काही उपयोग झाला नाही. ही जिल्हा केंद्र झाली. आता ही जिल्हा केंद्रानंतर त्यांनी तालुका केंद्र सुरू केली, कामगार सुलभ केंद्र, आणि प्रत्येक तालुक्यामध्ये 5 माणसांना परवानगी दिली. म्हणजे हे 5 लोकांचा पगार ते देत आहेत, महिन्याला 2 लाख रुपये त्यांना ते चालवण्यासाठी देत आहेत. आणि म्हणजे नवीन त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये 60 ते 70 माणसं तयार केली, एजंट तयार केले. आणि हे त्यातले जे बहुसंख्य आहेत त्यांच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही, बेरोजगारी आहे, रोजगार मिळाला पाहिजे, पण घरात बसून सुद्धा त्यांचे अर्ज भरले जातात. म्हणजे एक प्रकारे ज्या संघटना आहेत, युनियन्स आहेत, त्यांच्यामध्ये आणि वाटेकरी आले आणि हे तालुका सेंटर्स तयार झाले. त्याची काही गरज नव्हती. आता उदाहरणामध्ये बघा, हे जे यांनी करतायत यांचा कामगारांच्यावर विश्वास नाही. विश्वास कुणावर आहे? कंत्राटदारांच्यावर. त्यांच्या मेंदूमध्ये सतत कंत्राटदारांचं भलं करायचा विचार सुरू असतो. कंत्राटदारांना टेंडर जे मंजूर केलेले आहेत सरकारने त्याच्यामध्ये बदमाशी आहे. मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे की होलसेलमध्ये जी 3000ला भांडी मिळतात ती ते अर्ज प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत एकेका सेटसाठी ते 11,000 रुपये त्यांना देतात. हे जे बनवाबनवी आहे, हे मेडिकल तपासणी, रक्त काढून घेतात, कसलाही रिपोर्ट देत नाहीत. आणि असे 1,22,00,000 लोकांचं त्यांनी रक्त काढून घेतलेलं आहे. आणि ते रक्त काढून घेतल्यानंतर प्रत्येकासाठी त्या कंत्राटदाराला त्यांनी 3,900 रुपये दिलेले आहेत. मध्यान्ह भोजनमध्येही बोंब झाली सगळी, त्यामुळे त्यांना बंद करावं लागलं. त्याच्यामध्ये 8,000 कोटीपर्यंतची रक्कम त्यांना दिलेली आहे. म्हणजे आत्तापर्यंत, आता ही जी आकडेवारी आहे ही काय आमची आकडेवारी नाही, त्यांच्या अंदाजपत्रकामध्ये 25-26च्या 27,900 कोटी रुपये जमलेले आहेत. व्याजाची रक्कम आणि वेगळी ती 7,700 कोटीपर्यंत आहे. तर ह्या जवळजवळ 28,000 कोटी जमले मधल्या यांनी 24,000 कोटी कंत्राटदारालाच दिलेत ना. 3 कोटी सुद्धा रक्कम एकूण त्यांनी 30 योजनांच्यावर खर्च केलेली नाही. 3,000 कोटी त्याच्यामध्ये स्कॉलरशिप आली, त्याच्यामध्ये विवाहाबद्दल आलं, सिझरिंगचा खर्च आला, घरांचं आलं, हे सगळं. आणि हे सगळ्यावर मिळून त्यांनी 2,000 रुपयेपेक्षा 2,000 कोटीपेक्षा जास्त खर्च केलेली नाही. आणि 24,000 कोटी रुपये त्यांनी कंत्राटदाराला देऊन टाकले. आणि हे सुरू असताना यांचा कारभार असा चालू आहे की आपले मराठीत म्हण आहे, नानीला बोळा आणि दरवाजा मोकळा. म्हणजे यांनी या 30 योजनांचा जो आहे तो एका बोळात घालून टाकलाय आणि कंत्राटदारांसाठी दार मोकळं ठेवले आणि त्यांना सगळे पैसे चेक्स द्यायचं, पुरवायचं सगळा कारभार सुरू आहे. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ना. हे जर आपण लक्षात घेतलं नाही आणि या बारीक सारीक योजना आहेत त्या आणखीन दाबायच्या, म्हणजे चिरडायच्या, चेष्टा करायची, बांधकाम कामगारांच्या जखमीवर मीठ चोळायचं, म्हणजे त्यांना अर्जच मंजूर करायचा नाही, सगळे अर्ज जे आहेत ते नामंजूर करायसाठीच तपासायचं, असं काम चालू आहे. आणि त्यामध्येच त्याने हे एवढे अर्ज प्रलंबित ठेवलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की केविलवाणी पद्धतीने कामगार जातो आणि कुणाचा मग अर्ज मंजूर होतो, दुसरा 100मधला 100तले 90 अर्ज सध्या नामंजूर होत आहेत, 10 अर्ज मंजूर होत आहेत. ते तुमचा वशिला असला तर, माहिती असली, तुम्ही काय तर चिरीमिरी दिल्या तर तुमचा अर्ज मंजूर होणार, अशी चर्चा आहे, वाईट चर्चा आहे. आणि हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे. तर ही जी प्रक्रिया आहे त्यामुळे आमचं मागणं पहिलं हे आहे की तुम्ही हे 37 लाख अर्ज आहेत ते मंजूर करा ना. हे आमचं मागणं नाही, हे तुम्ही एकदा 14 साली शासनाने निर्णय घेतलाय की एका महिन्यामध्ये सगळे अर्ज निघाले पाहिजेत. मग महिन्यापेक्षा जास्त आहे ते निकाली करा. बरं, दुसरा यांचा आदेश आहे लोकसेवा हक्क हमी कायदा लागू केलाय. सरकार काय म्हणतं, तोंड फुगून तुम्हाला आम्ही हमी देतोय अर्ज मंजूर करायची 3 महिन्याच्या आत.
मग आमचं म्हणणं आहे तुम्ही हमी आम्हाला दिल्या ना, मग 3 महिन्यापेक्षा जास्त झालेले अर्ज आहेत ते तुम्हाला मंजूरच केले पाहिजे. ते एकदा मंजूर करा म्हणजे तुमचाही ताण कमी होईल. परंतु ते तयार नाहीत, त्यांनी दाबून ठेवलेले आहे. म्हणजे त्यांचाच कायदा दाबून ठेवलेला आहे, त्यांचेच कायदे त्यांनी धुळीस मिळवलेले आहेत. आणि हे सगळे अर्ज त्यांनी आता हे अर्ज तपासायची सुद्धा पद्धत काय आहे, एक महिन्याचे अर्ज घेणार म्हणे. मग ते एक महिन्याचे अर्ज मंजूर करून मग ते मुंबईला पाठवून देऊन त्यांची मंजुरी घेणार. मग त्याला आणि 2-3 महिने लागणार आणि मग त्याच्यानंतरचा दुसरा महिना घेणार. हे सुरू आहे ना, हे जे आहे हे भयानक आहे. तर यामुळं की मुख्य जो काही आपल्या मागण्यांचा जोर आहे तो हे 37 लाख अर्ज तुम्ही अगोदर मंजूर करा. नंबर 2 असा आहे की नरेंद्र मोदी सरकारने 2021 सालामध्ये सगळ्या राज्यांना आदेश केलेला आहे की तुम्ही वस्तू रूपानं बांधकाम कामगारांना लाभ देऊ नका. त्याच्यामध्ये गैरव्यवहार होतात असं स्पष्ट त्या आदेशामध्ये म्हटलेलं आहे. या बांधकाम कामगारांच्या कायदा कलम 60 मध्ये 60 नुसार त्यांनी आदेश केलेला आहे. आणि असं असून सुद्धा भाजप सरकारचाच आदेश हे महाराष्ट्रातलं भाजपचं सरकार उधळून टाकून मन मानेल त्याप्रमाणे कंत्राटदाराचं आणि स्वतःचं भलं करण्यासाठी हे वस्तू वाटप केलेलं आहे. या कामगारांचा पैसा आहे, तुम्ही कामगारांच्या पैशाची विल्हेवाट लावलेली आहे आणि हे कधीतरी तुम्हाला भोगावं लागणार आहे. तर त्यामुळे की वस्तू वाटप बंद करा असं आमचं म्हणणं आहे. आता याला आम्ही चॅलेंज देणार आहोत हायकोर्टमध्ये, त्याच्यासाठी सुद्धा. त्याच्यानंतरचा मुद्दा असा आहे की लोकसेवा हमी कायदा तुमचा आहे, तुम्ही त्याची अंमलबजावणी करा आणि 3 महिन्याच्या पुढचे ह्या कायद्याच्या आधारावर तुम्ही सगळे अर्ज निकाली करा. आता मुद्दा असा आहे बघा की हायकोर्टचं काही आदेश पाळत नाही, लोकांच्या लक्षात आलं नाही तर मग हायकोर्टच्या आदेशाची अंमलबजावणीच करायची नाही. आता हायकोर्टचं ऑर्डर आहे 2021 मध्ये आणि केस नंबर आहे 2017/2021 रिट पिटिशन मध्ये. हायकोर्टने असं सांगितलेलं आहे की त्यावेळच्या कामगार मंत्र्यांनी कामगारांना 5,000 रुपये सानुग्रह अनुदान बोनस जाहीर केलेला होता, देतो म्हणून घोषित केलं होतं आणि घोषित करून सुद्धा सरकारनं दिलं नाही. म्हणून आम्ही हायकोर्टमध्ये गेलो, आमची युनियन, आणि हायकोर्टने असं सांगितलं की तुम्ही जे जाहीर केलेलं आहे बोनस द्यायचं ते तुम्ही 6 महिन्यात त्याचा निर्णय करा. आता 5 वर्ष झालं निर्णय केलेला नाही. म्हणून आम्ही म्हणतो की कोर्टाचा अपमान त्यांच्याकडनं चालू आहे, सचिवामार्फत अपमान चालू आहे, आदेश पायदळी तुडवला जातोय आणि निवारा बांधकाम कामगार संघटना आणि इतर संघटना ज्या आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही किमान 2 महिन्यातून एकदा बैठक घेतली पाहिजे असा सुद्धा आदेश त्याच्यामध्ये आहे. तर हे दोन्ही आदेश पाळले जात नाही. तर यासाठी ठोस मागण्या आपण ठरवल्या पाहिजे. किरकोळ मागण्यात काही अर्थ नाही. आमचं म्हणणं आहे त्यांची आजची पद्धत सुद्धा अन्यायकारक आणि तो जर अन्याय दूर व्हायचा असेल तर तुम्ही सरळ 37 लाख अर्ज मंजूर केलेत म्हणून घोषित करा. हा दोष आमचा नाही. तुम्ही झक मारायला कशाला 2 वर्षे पेंडिंग ठेवलेत अर्ज, आमची चेष्टा करताय, बांधकाम कामगारांची गंमत करताय. पैसा कामगारांचा हा, मग तुम्हाला द्यायला तुमच्या बापाचं काय जाते? तुम्ही कशाला ते आमचे पैसे त्या कंत्राटदारांना देताय, त्यांच्या घशात घालताय. तर हे सगळं बंद झालं पाहिजे. तर त्याच्यामुळे की एक कामगारांच्या लक्षात आलं पाहिजे की आपल्या मागण्यांची ठोस मागणी कशी ठरवायची, ठोस मागण्या काय करायचा याच्यावर सगळं अवलंबून आहे. तर हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की या मागण्या मिळवून घेण्यासाठी जो संघर्ष करायचा आहे त्या संघर्षामध्ये आज हा कामगार विस्कळीत असल्यामुळे, सर्व राज्यामध्ये पसरलेला असल्यामुळे त्यांना संघटित करणं एवढं सोपं नाही. आम्ही काम करायचं सगळं कॉम्प्युटराईज बाकीचं आणि हजारो कोटी रुपये कामं न करणाऱ्या माणसांना ते देतात. त्यांची कामं आम्ही करतो आणि त्याच्यामुळे की कामगार विस्कळीत जरी असला तर काही मार्गांचा आपण अवलंब केला पाहिजे. की उदाहरणार्थ आपण आपलं निवेदन ईमेलद्वारे पाठवायला पाहिजे, त्यांचा ईमेल बॉक्स फुल व्हायला पाहिजे. आता 82 लाख कामगार आहेत,
आणि तुम्ही 82 सुद्धा अर्ज पाठवू शकत नाही. मी म्हणतो आम्ही दिलेला निवेदनाचा नमुना तुम्ही 100% बदला ना, पण तुम्ही मेल तरी करा. ज्या मार्गाचा अवलंब आज आपल्याला करता येतो तो पूर्वी करता येत नव्हता. ईमेल करा. बरं, आपलं सरकार एक आहे. आता हे ईमेल केल्यानंतर सुद्धा त्याला उत्तर द्यायचं नाही ही त्यांची प्रवृत्ती आहे. पण आपले सरकारमध्ये मात्र त्यांना झक मारत उत्तर द्यावं लागतं. आपले सरकार पोर्टलला तुम्ही तक्रार नोंदवा. आता मी काल 3 तक्रारी नोंदवल्या, आज 3 तक्रारी नोंदवल्या. काय नाही, आमचं त्याच्या बॉक्समध्ये आमचंच निवेदन टाका. काय फारसं करायला लागतं अशातला भाग नाही. ह्या आपले सरकारमध्ये 1000-2000 जर काही नोंदी झाल्या तर मग ते चर्चा करायला सुरुवात करतील. आज अशी परिस्थिती आहे की ते काहीही चर्चा करायला तयार नाही. काही त्यांना त्याची पर्वा नाही, त्यांना भीती वाटत नाही आणि राजरोसपणे या बांधकाम कामगारांच्या धनाची लूट चालू आहे. त्याच्यावर त्यांनी दरोडा घातलेला आहे. अशी सगळी स्थिती आहे. म्हणून आम्ही हे कोर्टाचा अपमान हे करतायत म्हणून त्यांच्या विरोधी कोल्हापूरच्या खंडपीठामध्ये कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट दाखल केलेले. नंबर 1. नंबर 2, आमदारांच्या कमिट्या नेमून ते आणखीन एजंट्स तयार करणार होते, ते आता थांबलेलं आहे. त्याची केस चालू आहे कोल्हापूरमध्ये. तिसरं असं आहे की घरांच्यासाठी त्यांनी 3 वर्षाची अट केलेली आहे, ती रद्द करा, तुम्ही 1 वर्षाची करा. ही केस चालू आहे. चौथी केस आम्ही 2016 मध्ये घातली होती 19 विधवा महिलांनी. त्यावेळेपासून त्यांनी 2016 पासून हे 2 लाख रुपये जे बंद केलेत 50 वर्षाच्या खाली, ते मिळायला पाहिजेत. त्याच्यासाठी केस आहे. त्याची सुनावणी आता 9 तारखेला आहे आणि 10 वर्षानंतर त्या 19 महिलांना हायकोर्टच्या व्यक्तिगत नोटिसा गेलेल्या आहेत. तर ती केस चालू आहे. घरांचं 2 लाखामध्ये घर होत नाही, ही सुद्धा एक केस आहे. तर अशा प्रकारे न्यायालयीन मार्गाचा सुद्धा अवलंब आपल्याला केला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूने या ऑनलाईन प्रोसेसमध्ये आपलं सरकार आहे, त्यानंतर PG पोर्टल आहे प्रधानमंत्र्यांचं, त्याच्यावरही दाखल केलं पाहिजे. आणि या पद्धतीनं आपण एकत्र आलं पाहिजे, समान मुद्द्यावर आलं पाहिजे. आमचं म्हणणं आता अनेक वर्षापासून आहे की आम्ही हे काम करतोय ते बिन राजकीय पातळीवर काम करतो. याचा अर्थ आम्हाला काय राजकारण नाही किंवा भूमिका नाही अशातला भाग नाही. पण आम्ही म्हणतोय की पक्षीय विचार न करता सर्व पक्षीय जे शक्य असतील त्यांनी समान मुद्द्यावर एकत्र यायला पाहिजे आपण आणि संघर्ष केला पाहिजे. तर यासाठी तुम्ही निवेदन मी व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेलं आहे आमच्या. तुम्हाला जर मिळालं नाही तर ते तुम्ही आम्हाला जरूर कळवा. आता 2 निवेदन आम्ही दिलेले आहे. ह्या 4 मागण्यांच्या बद्दल एक दिलेलं आहे आणि या मंडळाच्या सचिवांच्यावर कारवाई करा, कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट त्यांनी केलेलं असल्यामुळे असं दुसरं निवेदन दिलेलं आहे. तर आपण ही निवेदनं ईमेलद्वारे जास्तीत जास्त पाठवण्याचा प्रयत्न करा. प्रत्यक्ष द्या, आमदारांना द्या, खासदारांना द्या, कलेक्टरना द्या, सहाय्यक कामगार आयुक्तांना द्या. त्याच्यावर सह्या करा, तुमच्या संघटनेचं नाव लिहा आणि हे आता असं केलं पाहिजे. तर हे लक्षात घेऊन आपल्याला या पद्धतीने पुढे जायला पाहिजे. निराश होता कामा नये. निश्चितच आपल्याला जय मिळणार आहे आणि या पद्धतीचा लढा आपण करावा अशी मी विनंती आपल्याला करीत आहे. मी शंकर पुजारी, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा राज्य निमंत्रक आहे. संपर्कासाठी माझा मोबाईल क्रमांक आहे. जरूर काही शंका विचारा. 9960499366. आमची जी आर्थिक क्षमता आहे ती फारशी चांगली नाही. न्यायालयीन खर्चासाठी आम्ही आज अपुरे पडत आहोत. तर तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी तुम्ही या मोबाईल क्रमांकावर मदत पाठवून द्या. हा गुगल पेसाठी चालतो, फोन पेसाठी चालतो आणि हे महत्त्वाचं जे काही यूट्यूब चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा. या यूट्यूब चॅनलचे आतापर्यंत 18 लाख व्ह्यूज झालेले आहेत आणि 14,000 सबस्क्रायबर आहेत. तर तुम्ही लाईक करा, फॉरवर्ड करा, एवढी विनंती करून मी आजचं भाष्य पूर्ण करत आहे. जय भीम, लाल सलाम.